नमस्कार. आज आपण 11वीचं पहिलं लेक्चर घेतोय. या पहिल्या लेक्चरमध्ये आज मी तुम्हाला काय शिकवणार आहे? तर पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे टाइप्स ऑफ अकाउंट्स. अकाउंट्सचे टाइप्स कुठले कुठले असतात, काय काय असतं, त्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या पहिल्या लेक्चरमध्ये शिकवणार आहे. मित्रांनो, अकाउंट्स म्हणजे नेमकं काय आहे याबद्दलची माहिती सांगण्यासाठी तुम्ही आपला जो कोर्स आहे तो नक्की जॉईन करू शकता. त्याची लिंक तुम्हाला खालती कमेंट बॉक्समध्ये मिळेल. आजच्या या पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट सुरुवात करणार आहे टाइप्स ऑफ अकाउंट आणि डेबिट आणि क्रेडिट काय असतं या दोन गोष्टींपासून. आता जर समजा आपल्याला टाइप्स ऑफ अकाउंट हा विषय जर बोलायचा ठरला की टाइप्स ऑफ अकाउंट्स काय काय आहेत हा विषय जर आपल्याला बोलायचा ठरला तर त्याच्यामध्ये काय काय असतात टाइप्स ऑफ अकाउंट्स. बरोबर, टाइप्स ऑफ अकाउंट्स काय काय आहेत तर पहिल्यांदा टाइप्स ऑफ अकाउंट्स बद्दल सांगताना अकाउंट्स और इन अदर वर्ड्स अकाउंट्स, याला अकाउंट्सला देर आर टू साइड्स. प्रत्येक अकाउंटला दोन साइड असतात. बरोबर, जे अकाउंट आहे त्या सगळ्या अकाउंटला किती असतात साइड्स? दोन. देर आर टू साइड्स. फर्स्ट साइड इज कॉल्ड ॲज डेबिट साइड अँड सेकंड साइड इज कॉल्ड ॲज क्रेडिट साइड. म्हणजे जे अकाउंट्स असतं त्या अकाउंट्सला किती साइड असतात? दोन. बरोबर, पहिली साइड असते डेबिट आणि दुसरी साइड असते क्रेडिट. जस्ट ॲज हेड्स अँड टेल्स आर द टू साइड्स ऑफ ए कॉइन. आपण एखादं कॉइन घेतलं तर त्या कॉइनला दोन साइड असतात, हेड आणि मागच्या साइडला असते टेल. त्याच पद्धतीने जे काही अकाउंट्स आहेत, जेवढे पण काही अकाउंट्स आहेत, बरोबर, प्रत्येक अकाउंटला टोटल साइड्स किती असतात? दोन. द फर्स्ट साइड इज कॉल्ड ॲज डेबिट साइड अँड सेकंड साइड इज कॉल्ड ॲज क्रेडिट साइड. अशा अकाउंट्सला किती साइड आहेत? दोन साइड आहेत. बरोबर, देयर आर टू साइड्स. प्रत्येक अकाउंट्सला किती साइड आहेत? दोन. बरोबर, देयर आर टू साइड्स फॉर इच अँड एव्हरी अकाउंट्स. मग आता नेमकं अकाउंट्स बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर अकाउंट्सचे एकूण टाईप किती आहेत? काय असतात टाइप्स ऑफ अकाउंट्स? मला वाटतं 10th मध्ये तुम्ही एलिमेंटचे टाइप शिकले. सम एलिमेंट्स आर मेटल्स, सम आर नॉन मेटल्स अँड अदर्स आर मेटॉलॉइड्स. बरोबर ना? काही मेटल्स आहेत, काही नॉन मेटल्स आहेत आणि काही मेटॉलॉइड्स आहेत. बरोबर, मग त्याच पद्धतीने जर शिकवायचं ठरलं अकाउंट्सचे टाइप्स, बरोबर, तर कसं सांगू शकाल? तर इन अकाउंट्स देर आर टू मेथड्स. अकाउंट्स मध्ये किती मेथड्स आहेत? दोन मेथड्स आहेत. अकाउंट्सच्या दोन मेथड्स आहेत. दोन मेथड्स म्हणजे टाइप्स साठी. पहिला आहे ट्रॅडिशनल अप्रोच. फर्स्ट इज ट्रॅडिशनल अप्रोच अँड सेकंड इज कॉल्ड ॲज मॉडर्न अप्रोच. म्हणजे आपल्याला जर टाइप्स ऑफ अकाउंट्स ठरवायचे असतील, अकाउंटचे टाइप्स किती आहेत, तर अकाउंटचे टाइप्स ठरवताना आपल्याकडे दोन मेथड्स उपलब्ध आहेत. पहिली आहे ट्रॅडिशनल अप्रोच आणि दुसरी आहे मॉडर्न अप्रोच. मी आधी तुम्हाला ट्रॅडिशनल अप्रोच म्हणजे काय त्याच्याबद्दल सांगणार आहे. व्हॉट इज ट्रॅडिशनल अप्रोच? ट्रॅडिशनल अप्रोच ही भानगड काय असते? बरोबर, आता ट्रॅडिशनल अप्रोच याचा जर अगदी आपण सरळ सरळ मराठीत अर्थ जर आपण विचारात घेतला तर ट्रॅडिशनल अप्रोचचा सरळ सरळ मराठीमध्ये अर्थ आहे पारंपरिक पद्धती. बरोबर, आणि मॉडर्न म्हणजे तुम्हाला माहिती आहे सध्या काय असतं मॉडर्न. बरोबर, जे काही आहे ते सगळं मॉडर्न अप्रोच मध्ये येतं. म्हणजे अगदी जर आपण मॉडर्न अप्रोचचा जाऊन विचार केला तर जेवढे अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स आहेत, अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स, हे सगळे अकाउंटिंग सॉफ्टवेअर हे मॉडर्न अप्रोच वरती तयार झाले आहेत. लक्षात राहू द्या, सगळे अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स, जेवढे अकाउंटिंगचे सॉफ्टवेअर्स आहेत हे सगळेच्या सगळे मॉडर्न अप्रोच वरती तयार झाले आहेत. म्हणजे आपल्याला जर दोन अप्रोचचा जर आपण विचार केला की ट्रॅडिशनल अप्रोच आणि मॉडर्न अप्रोच याचा जर आपण विचार केला तर पहिल्यांदा ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये अकाउंटचे किती टाइप्स आहेत? तीन. बरोबर, अकाउंटचे टाइप्स किती आहेत? तीन. आणि मॉडर्न अप्रोचचा जर विचार केला तर अकाउंटचे टाइप्स किती आहेत? पाच. तर मग आता आपण आधी ट्रॅडिशनल अप्रोच मधल्या अकाउंटचे टाइप्स लर्न करूयात. बरोबर, इन ट्रॅडिशनल अप्रोच. ट्रॅडिशनल अप्रोच तुम्ही लिहून घेणार आहेत सगळेजण. ट्रॅडिशनल अप्रोच, अकाउंटचे टाइप्स. देयर आर टू टाइप्स ऑफ अकाउंट्स. अकाउंट्स मध्ये टाइप्स किती असतात? दोन. पहिला असतो पर्सनल अँड नेक्स्ट इज कॉल्ड ॲज इम्पर्सनल. देयर आर टू टाइप्स ऑफ अकाउंट्स, पर्सनल अँड इम्पर्सनल.
बरोबर. म्हणजे अकाउंटचे हे दोन टाइप्स आहेत. पहिल्यांदा दोन टाइप्स आहेत, पर्सनल आणि इम्पर्सनल. व्हॉट इज मीन बाय पर्सनल? तर अगदी शुद्ध मराठीत सांगायचं तर पर्सनल म्हणजे सगळ्या व्यक्ती. जेवढे पर्सन आहेत दे ऑल आर पर्सनल, सगळे पर्सन. बरोबर. म्हणजे जसं तुम्ही मी आपण सगळे पर्सन आहेत. तर मग जेवढे पर्सन आहेत तेवढे सगळे कोण झालेत? पर्सनल. चला परत एकदा मी आता तुम्हाला जे सांगतोय त्याच्यात मी तुम्हाला आधी टाइप्स शिकवतोय. बरोबर. टाइप्स मध्ये किती टाइप्स सांगितले मी पहिल्यांदा तुम्हाला? देयर आर टू टाइप्स. पहिले बेसिक टाइप्स किती आहेत? दोन. बरोबर. पहिला टाइप कुठला मी सांगितला इतक्यात तुम्हाला? पर्सनल. तुम्ही लिहून घेणार आहेत सगळेजण. आणि दुसरा टाइप मी तुम्हाला कुठला सांगितला? इम्पर्सनल. असे पहिल्यांदा दोन टाइप आहेत, पर्सनल आणि इम्पर्सनल. व्हॉट इज मीन बाय पर्सनल? पर्सनल मीन्स मराठीमध्ये व्यक्ती. जेवढ्या व्यक्ती आहेत, जेवढे पर्सन आहेत ते सर्व पर्सन, तुम्ही मी राम गोपाल श्याम, हे जे जे काही पर्सन आहेत हे सगळे पर्सनल. हे सगळे कोण आहेत? हे सगळे पर्सनल आहेत. बरोबर. हे सगळेच्या सगळे पर्सन आहेत. मग जे पर्सन नाही ते इम्पर्सन. जे पर्सन नाही ते जे जे पर्सन नाहीयेत ते कोण आहेत? ते इम्पर्सन आहेत. बरोबर. म्हणजे कसं काय? समजा आता मी कोण आहे? मला वाटतं मी पर्सन आहे. तुम्ही कोण आहेत? तुम्ही पर्सन आहे. बरोबर. परंतु आता तुम्ही मला ज्या मोबाईल मध्ये पाहताय तो पर्सन आहे का? नाही. मग तो झाला इम्पर्सन. तुम्ही आता ज्या घरामध्ये राहतात ते घर पर्सन आहे का? नाही. मग ते घर काय झालं? ते झालं इम्पर्सन. बरोबर. तुमच्या घराच्या आजूबाजूला आता काही व्यक्ती असतील, त्या सगळ्या व्यक्ती कोण आहेत? दे आर पर्सन. ते पर्सन आहेत. बरोबर. जे माणसं रस्त्यावरून जाताना फिरतायत ते कोण आहेत? ते पर्सन आहेत. परंतु तुमच्या समोर आता बेंच पडला, माझ्या समोर बेंचेस दिसत आहेत, हे इथे तुम्हाला बेंच दिसत असतील, हे बेंच. त्याच्यानंतर तो कर्टन दिसतोय तिथे, तो कर्टन. हे सगळे कोण आहेत? हे इम्पर्सन आहेत. तुमच्या घरामध्ये पण टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असतील, हे सगळे कोण झालेत? हे सगळेच्या सगळे इम्पर्सन आहेत. बरोबर. मग आता याच्यामध्ये पर्सनल मध्ये जर आपण विचार केला, म्हणजे मी आता जो पॉइंट तुम्हाला शिकवला पर्सनलचा, बरोबर, तर या पर्सनल मध्ये दोन सब टाईप आहेत. हा जो पर्सनल आहे या पर्सनल मध्ये परत दोन सब टाईप आहेत, हे लक्षात ठेवा. पर्सन मध्ये इम्पर्सन मध्ये दोन सब टाईप आहेत. पहिला सब टाईप आहे तो म्हणजे रिअल आणि दुसरा सब टाईप आहे तो म्हणजे नॉमिनल. पहिला सब टाईप आहे रिअल आणि दुसरा सब टाईप आहे नॉमिनल. बरोबर. पहिल्यांदा मी काय सांगितलं? मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं पर्सन. म्हणजे तुम्ही आणि मी आपण सगळे पर्सन आहेत. मग आपण सोडून जे उरलेले सगळे जग आहे, पूर्ण जग, आता विचार करा तुमच्या आजूबाजूला जे जे पर्सन आहे ते सगळे डिलीट मारा. पॉसिबल नाहीये डिलीट मारणं. आपण एक सपोज करा की हे अख्खे डिलीट केले, शिफ्ट डिलीटच करून टाकले, तर पूर्ण पृथ्वीवरती जे जे काही उरेल ना ते सगळं काय? पूर्ण पृथ्वीवरती जे जे काही सगळं उरेल ते काय असणार आहे? ते सगळं इम्पर्सन असणार आहे. बरोबर. पूर्ण पृथ्वीवरती जे जे काही उरेल ते सगळं काय असणार आहे? इम्पर्सन असणार आहे. मग इम्पर्सनचे पुढे दोन टाईप आहेत. पहिला टाईप आहे रिअल आणि दुसरा टाईप आहे नॉमिनल. बरोबर. म्हणजे कलेक्टिव्हली तुम्हाला जर सांगायचं झालं, कलेक्टिव्हली म्हणजे हे तुम्ही लिहून घेणार आहेत, तुम्ही लिहितायत आणि असं माझं मत आहे. जर समजा हे कलेक्टिव्हली जर तुम्हाला सांगायचं झालं तर अकाउंट्सचे ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये किती टाईप आहेत? पहिला टाईप ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये आहे तो म्हणजे पर्सनल. दुसरा टाईप आहे तो म्हणजे रिअल आणि तिसरा टाईप कुठला आहे? नॉमिनल. असे एकूण किती टाईप आहेत? तीन. बरोबर. असे एकूण किती टाईप आहेत? तीन. चला परत एकदा सांगतो काय काय. परत एकदा सांगतो काय काय. जरा मोठ्या स्क्रीनवरती घेऊ आपण काय काय. पहा जरा एकदा. अकाउंट्सचे एकूण किती टाईप आहेत? तीन. म्हणजे ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये बरं का, ट्रॅडिशनल अप्रोच. ट्रॅडिशनल अप्रोच. पहिला टाईप कुठला सांगितला मी तुम्हाला? पर्सनल. पहिला टाईप मी तुम्हाला सांगितला पर्सनल. मी दुसरा टाईप कुठला सांगितला तुम्हाला? रिअल. बरोबर. आणि तिसरा टाईप कुठला सांगितला मी तुम्हाला? नॉमिनल. असे अकाउंट्सचे ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये किती टाईप आहेत? तीन टाईप आहेत. यातले हे जे दोन आहेत यांनाच काय म्हणतो आपण? इम्पर्सन. हे जे दोन आहेत यालाच आपण इम्पर्सन म्हणतो. मग व्हॉट इज मीन बाय पर्सन? व्हॉट इज मीन बाय पर्सन? तर पर्सन म्हणजे काय? तर मला वाटतं ऑल पर्सन्स. जेवढे पर्सन्स आहेत तेवढ्या सगळ्यांचा टाईप हा काय असतो? पर्सनल असतो. अजून ऑल बिझनेसेस, जेवढे बिझनेस आहेत तेवढ्या सगळ्या बिझनेसचा टाईप पण काय असतो? पर्सनल असतो. तुम्ही म्हणाल की सर सगळे बिझनेस पर्सनल कसे काय आहेत? तर आपण याची माहिती आपल्या एका नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नक्कीच घेऊ.
फक्त मी आता शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो की नेमके हे जे सगळे आहेत हे पर्सन कसे काय आहेत, म्हणजे बिझनेस हे पर्सन कसे काय असतात. तर त्याचं एक सिंपल रिझन मी तुम्हाला सांगू शकेल. याचं एक रिझन आहे बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. ही जी बिझनेस एंटिटी कन्सेप्ट आहे, या बिझनेस एंटिटी कन्सेप्ट नुसार जेवढे पण बिझनेस असतात, हे सगळे बिझनेस कोण असतात, हे सगळे बिझनेस असतात पर्सनल. लक्षात राहू द्या. मग रिअल म्हणजे काय? मग रिअल म्हणजे खरोखर रिअल असणाऱ्या गोष्टी. खरोखर ज्या गोष्टी रिअल आहेत त्यांचा टाईप हा रिअलच आहे. म्हणजे कसं काय? तुम्ही म्हणाल सर कसं काय सांगा. हा जो पेन दिसतोय तुम्हाला समोर, हा जो पेन आहे हा रिअल आहे का? येस, हा रिअल आहे. माझा हा गॉगल, चष्मा नाहीये, गॉगल आहे फक्त. हा जो गॉगल आहे, हा गॉगल काय? हा रिअल आहे. हा माझ्या समोर आता एक लॅपटॉप आहे, हा काय? हा रिअल आहे. त्याच्यानंतर हा मास्क रिअल आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे पैसे असतील, नोटा, कडक नोटा असतात ना, 500-600 ची नोट, रिअल आहे. तुमच्याकडचा टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, हे पण सगळं काय? हे सगळंच्या सगळं रिअल आहे. बरोबर ना? या सगळ्या गोष्टी काय असतात? या सगळ्या गोष्टी रिअल असतात. तुमचं घर रिअल आहे. विचार करा काय काय रिअल आहे. जरा नजर फिरवा घरामध्ये, काय काय रिअल आहे. मला वाटतं हे सगळं सगळं रिअल. इथे डोक्यावरती माझ्या फॅन फिरतोय. हा जो फॅन आहे, दाखवू का फॅन तुम्हाला? एक मिनिट, मला फॅनही दाखवतो. तुम्ही म्हणाल सर हा फॅन, हा जो फॅन आहे, हा फॅन सुद्धा काय? हा फॅन पण रिअल आहे. बरोबर. मग या 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 सगळ्या ज्या काही रिअल गोष्टी आहेत, या सगळ्या रिअल गोष्टी चा टाईप हा रिअलच असतो. त्याचं नावच आहे रिअल. बरोबर. मग मला असं सांगाल, तुम्हाला असं वाटतं का, तुम्हाला हे पटतं का की हे सगळे रिअल आपली प्रॉपर्टी आहे? विचार करा. ज्यांना ज्यांना तुम्ही रिअल म्हणतायत, या सगळ्या गोष्टी आपल्या प्रॉपर्टी आहेत असं तुम्हाला वाटतं का? मला तर वाटतं बघ की या सगळ्या गोष्टी प्रॉपर्टी आहेत आपल्या. बरोबर ना? म्हणजे जेवढे पण काही रिअल असतात, त्या रिअलचा टाईप, म्हणजे हे रिअल म्हणजे कोण कोण? तर मला वाटतं ऑल प्रॉपर्टीज, मे बी माझं स्पेलिंग चुकीचं असेल, माझं इंग्लिश थोडंसं कच्चं आहे असं तुम्ही समजू शकतात. काय माहिती बरोबर आहे का चूक आहे, तुम्ही हुशार आहेत सगळे पोरं. प्रॉपर्टीचं स्पेलिंग चेक करून घ्याल. त्याच्यानंतर मराठीमध्ये जर सांगायचं तर सर्व प्रकारची संपत्ती, त्यालाच आपण एका वेगळ्या भाषेत म्हणतो ऍसेट्स. जेवढ्या प्रॉपर्टी आहे, जेवढी संपत्ती आहे, याचा टाईप काय असतो? रिअल असतो. बरोबर. व्हॉट इज नॉमिनल? तर नॉमिनल म्हणजे ऑल प्रॉफिट्स अँड लॉसेस. आपण त्याला वेगळ्या शब्दामध्ये एक्सपेन्सेस, किंवा आपण त्याला इन्कम, शुद्ध मराठीमध्ये जर सांगायचं तर आपण त्याला म्हणू शकतो फायदा किंवा तोटा. या ज्या ज्या गोष्टी असतात, ज्याला ज्याला आपण आपला प्रॉफिट किंवा लॉस म्हणतो, अशा सर्व गोष्टीचा टाईप काय असतो? नॉमिनल असतो. लक्षात राहू द्या. बरोबर. म्हणजे अगदी कलेक्टिव्हली परत एकदा पाहूया काय काय शिकवलं मी तुम्हाला. मी तुम्हाला इतक्यात सांगितलं की ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये अकाउंटचे 3 टाईप आहेत. पहिला आहे पर्सनल, दुसरा आहे रिअल, तिसरा आहे नॉमिनल. पर्सनल म्हणजे काय? तर जे जे पर्सन आहेत, जेवढे पर्सन आहेत, ज्या ज्या व्यक्ती आहेत, त्या सगळ्या व्यक्तींचा टाईप हा पर्सनल आहे. त्याच्यानंतर रिअल म्हणजे काय? ज्या ज्या प्रॉपर्टी आहेत, संपत्ती आहे, ज्याला ज्याला आपण आपली ऍसेट म्हणतो, या सगळ्यांचा टाईप काय? रिअल आहे. बरोबर. नॉमिनल म्हणजे काय? तर जे जे आपले प्रॉफिट लॉस आहेत त्याला आपण नॉमिनल म्हणतो. पण मग मला तुम्ही सांगू शकाल का प्रॉफिट लॉस म्हणजे नेमकं काय? एखादा एक्झाम्पल प्लीज तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये खालती टाकू शकतात. कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका, कमेंट करा, व्हॉट इज मीन बाय प्रॉफिट ऑर लॉस. यस, करेक्ट. काही जणांनी मला पर्सनलवर टेक्स्ट नका करू प्लीज. पर्सनलवरती मेसेज नका टाकू, कमेंट करा. ओके, काही हरकत नाही. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. ज्यांना कमेंट कसं करायचंय ते समजत नाहीये त्यांच्यासाठी सांगतो. तिकडे युट्यूबला आता जिथे व्हिडिओ दिसतोय ना तुम्हाला, या व्हिडिओच्या खालती कमेंट सेक्शन आहे पहा, किंवा लाईव्ह चॅटचा पण ऑप्शन आहे पहा, तिथे जाऊन तुम्ही सुद्धा मला उत्तर देऊ शकतात. ओके, थँक्यू. येस. बरं, मग आता नेमकं काय तर प्रॉफिट लॉसचं एखादं एक्झाम्पल जर द्यायचं ठरलं तर मी तुम्हाला प्रॉफिट लॉसचं एखादं एक्झाम्पल म्हणजे मी असं देईल की आपण नाही का लाईट बिल पेड करतो, लॉस झाला, रेंट पेड करतो, लॉस झाला, आपल्याला डिस्काउंट मिळतो किंवा आपण डिस्काउंट देतो, म्हणजे आपण गुड्स सेल केले तर आपण डिस्काउंट देतो, अलाउ करतो डिस्काउंट, मग आपला तो लॉस झाला. आपण गुड्स परचेस केले तर आपल्याला डिस्काउंट मिळतो, आपला प्रॉफिट झाला. बरोबर ना? तर अशा प्रकारचे जे प्रॉफिट अँड लॉस आहेत त्यांचा जो टाईप असतो तो नॉमिनल असतो. बरोबर. चला परत एकदा आपण एक एक्झाम्पल घेऊया.
एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला हे प्रॉपर कळेल. मला वाटतं तुमचं बोर्डवरचं हे सगळं लिहून झालेलं असावं असं माझं मत आहे. बरोबर, बोर्डवरचं नक्कीच लिहून झालेलं असेल. काय काय पाहूया. मी एक्झाम्पल सांगू, याच्या खालचे एक्झाम्पल, याच्या खालचे एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल आहे राम अकाउंट. त्याच्यानंतर आपण एक नाव घेऊया, रॅन्डम नाव आहे काही पण, जोशी अकाउंट, आणि स्वतः मी परांजपेच अकाउंट. हे सगळे कोण आहेत? पर्सनल आहेत. बरोबर, हे जे जे काही आहेत हे सगळे कोण आहेत? पर्सनल आहेत. रिअलचं एक्झाम्पल, रिअलचं एक्झाम्पल द्यायचं तर मी देईल लँड अँड बिल्डिंग अकाउंट, त्याच्यानंतर कॅश अकाउंट, फर्निचर अकाउंट, एटसेट्रा. हे जेवढे अकाउंट्स आहेत या सगळ्याचा टाईप काय? रिअल आहे. आणि नॉमिनलचं एक्झाम्पल द्यायचं तर नॉमिनलचं एक्झाम्पल आहे लाईट बिल अकाउंट, रेंट अकाउंट, डिस्काउंट अकाउंट, एटसेट्रा. हे जेवढे आहेत हे सगळे म्हणजे अकाउंट्स मध्ये जी ट्रॅडिशनल अप्रोच आहे, या ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये अकाउंटचे 3 टाईप असतात, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. बरोबर. आता मी तुम्हाला याच्या पुढचा पॉइंट सांगणार आहे, तो म्हणजे मॉडर्न अप्रोच. मॉडर्न अप्रोच नेमका काय आणि मॉडर्न अप्रोच मध्ये काय आहे, काय नेमकं मॉडर्न अप्रोच मध्ये, आपण त्याच्याबद्दल बोलूया. मॉडर्न अप्रोच बद्दल जर तुम्हाला सांगायचं तर मी सांगेल की मॉडर्न अप्रोच मध्ये टोटल 5 टाईप असतात, हे लक्षात ठेवा. मॉडर्न अप्रोच मध्ये टाइप्स किती आहेत? 5. आणि आपण जर सिलेबसचा विचार केला तर सिलेबस मध्ये जो ओल्ड सिलेबस होता, म्हणजे मला असं वाटतं 2018 किंवा त्याच्या आधीपर्यंत महाराष्ट्र बोर्डने जो सिलेबस ठेवलेला होता त्याच्यामध्ये अकाउंटचे फक्त 3च टाईप होते, रिअल, पर्सनल अँड नॉमिनल. पण म्हणजे अकाउंटचे मॉडर्न अप्रोच मधले टाईप्स होतेच, फक्त ते सिलेबसला नव्हते. मग नंतर काय झालं, 2019च असेल बहुतेक, तेव्हा सिलेबस चेंज झाला आणि महाराष्ट्र बोर्डने हा मॉडर्न अप्रोच सुद्धा स्टडीमध्ये घेतलाय. बरोबर. मी थोड्या वेळापूर्वी जे म्हटलं ना की कॉम्प्युटर संपूर्ण म्हणजे जेवढे अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहेत हे सगळे अकाउंटिंग सॉफ्टवेअर हे मॉडर्न अप्रोचवर तयार झालेत, लक्षात राहू द्या. सगळे अकाउंटिंग सॉफ्टवेअर हे मॉडर्न अप्रोचवर तयार झाले. मॉडर्न अप्रोच मध्ये म्हणजे पुढे गेल्यानंतर जर तुम्ही एक्सेल शिकाल किंवा माझं हे लेक्चर जे जे अजून काही ऐकतायत, काही एक्सपर्ट स्टुडंट पण मला ऐकताना लक्षात येत आहेत, ज्यांना ज्यांना एक्सेल येत आहे त्यांना जर हे माहिती असेल, सपोज आपण एक्सेल शीट मध्ये एखादा फॉर्म्युला डिझाईन केला आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण जर त्यांना सांगितलं की प्लस मायनस, मला वाटतं एवढंच असतं, प्लस आणि मायनस असतं, बरोबर आहे ना. तर एक्सेल शीट मध्ये आपण एखादा छोटासा प्रोग्राम डेव्हलप करू शकतो की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे जसं पहिल्या एक्सेल शीट मध्ये आपण सगळे परचेसेस टाकले, त्याच्यानंतर दुसऱ्या एक्सेल शीट मध्ये आपण सगळे सेल्स टाकले, तर आपण दोन्ही एक्सेल शीट एकमेकांमध्ये ऍडजस्ट करून आपण प्रॉफिट किती झाला आणि लॉस किती झाला हे आपण नक्कीच फाइंड आउट करू शकतो, बरोबर ना. परंतु तुम्हाला जर आणखीन व्यवस्थित जर सांगायचं झालं मॉडर्न अप्रोच ही कल्पना का आली, तर मला वाटतं जागतिक स्तरावरती म्हणजे वर्ल्ड वाईड सुद्धा खूप मोठे बदल होत आहेत. आणि ते एक म्हण आहे ना, जुनं कवटाळून किती दिवस बसायचं, सेम तसंच काहीतरी आता अकाउंट्सच्या पण क्षेत्रामध्ये झालंय. परंतु मला जर पर्सनली विचाराल की कुठली मेथड जास्त बेटर आहे, तर मी तुम्हाला नक्की सांगेल, म्हणजे पर्सनली मला ट्रॅडिशनल मेथड खूप आवडते. पर्सनली मला ट्रॅडिशनल मेथड खूप आवडते. बरोबर. मॉडर्न अप्रोच सोपी आहे एवढं नक्की आहे, मॉडर्न अप्रोच हा खूप सोपा आहे एवढं नक्की आहे. परंतु माझं पर्सनल ओपिनियन म्हणजे परांजपे सर कुठली मेथड फॉलो करतात, तर परांजपे सर हे फक्त आणि फक्त ट्रॅडिशनल मेथडच फॉलो करतात, हे लक्षात राहू द्या. मॉडर्न अप्रोच हा बेटर असतोच, हे तर एकदम करेक्ट आहे, पण मला ट्रॅडिशनल अप्रोच हा खूप वैयक्तिकरित्या मला हा अप्रोच खूप आवडतो. बरोबर. मग चला पाहूया आपण या अप्रोच मध्ये, म्हणजे हा जो ट्रॅडिशनल अप्रोच आहे, या सॉरी मॉडर्न अप्रोच आहे, या मॉडर्न अप्रोच मध्ये अकाउंटचे टाइप्स किती आहेत. मॉडर्न अप्रोच, मॉडर्न अप्रोच, मॉडर्न अप्रोच मध्ये टाइप्स काय काय आहेत. तर मॉडर्न अप्रोच मध्ये पहिला टाइप आहे तो म्हणजे ऍसेट, दुसरा टाइप आहे लायबिलिटीज, तिसरा कॅपिटल, चौथा एक्सपेन्सेस और लॉसेस, आणि पाचवा टाइप आहे
रेव्हेन्यू किंवा इन्कम. असे एकूण मॉडर्न अप्रोच मध्ये टाइप्स किती आहेत? 5. मला वाटतं तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घेणार आहात. मॉडर्न अप्रोच मध्ये अकाउंटचे टाइप्स किती आहेत? 5. पहिला ऍसेट आहे, दुसरा लायबिलिटी आहे, तिसरा कॅपिटल आहे, नंतर एक्सपेन्स किंवा लॉस आहे आणि नंतर रेव्हेन्यू किंवा इन्कम आहे. याच्यामध्ये ऍसेटचा अर्थ मी इतक्यातच शिकवला. ऍसेटचा अर्थ काय होतो? तर ऍसेट म्हणजे जी जी आपली संपत्ती आहे, ज्याला आपण प्रॉपर्टी म्हणतो, त्या सगळ्याचा टाईप हा ऍसेट असतो, म्हणजे आपण त्याला ऍसेट म्हणतो. लायबिलिटी म्हणजे काय? तर लायबिलिटी म्हणजे आपल्या डोक्यावरचं कर्ज. लायबिलिटी म्हणजे थोडक्यात काय? आपल्या डोक्यावरचं कर्ज. काय सांगितलं मी? ऍसेट म्हणजे काय? तर ऍसेट म्हणजे संपत्ती किंवा आपण त्याला काय म्हणतो? प्रॉपर्टी. बरोबर? ती म्हणजे ऍसेट. लायबिलिटी म्हणजे काय? कर्ज, लोन किंवा पेएबल्स. बरोबर? कॅपिटल म्हणजे काय? तर कॅपिटल म्हणजे मराठीत भांडवल. बरोबर? मला वाटतं एक्सपेन्सचा अर्थ तुम्हाला माहिती आहे आणि इन्कमचा पण माहिती आहे, म्हणजे याचा अर्थ परत लिहून द्यावा असं मला वाटत नाही, पण एखाद्याला वाटला तर मला तरी लिहून देतो. चला, काही जणांचे चेहरेच मला सांगतायत खर्च, आणि रेव्हेन्यू म्हणजे प्रॉफिट, इन्कम. ओके, असे एकूण किती टाइप्स आहेत? 5. आता या 5 टाइप्स बद्दल जर बोलायचं झालं तर तुम्हाला आठवतं का, मी लेक्चर सुरुवात केली तेव्हाच मी सांगितलं होतं की अकाउंट्सला किती साईड असतात? अकाउंट्सला साईड असतात 2. एक असते डेबिट साईड आणि दुसरी असते क्रेडिट साईड. मग मॉडर्न अप्रोच मध्ये डेबिट आणि क्रेडिट कसं ठरवतात? मॉडर्न अप्रोच मध्ये डेबिट आणि क्रेडिट कसं ठरवतात? तर मॉडर्न अप्रोच मध्ये डेबिट आणि क्रेडिट कसं ठरवतात ते मी इतक्यात तुम्हाला पुढे शिकवतोच, पण एकदा रिव्हिजन घेऊन टाकू. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॉडर्न अप्रोच अँड ट्रॅडिशनल अप्रोच? ट्रॅडिशनल अप्रोच. ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये अकाउंटचे किती टाईप आहेत? अकाउंटचे मेन 2 टाईप आहेत. पहिला पर्सनल आणि दुसरा इम्पर्सनल. बरोबर? जो पर्सनल आहे त्या पर्सनलचे परत 2 सब टाईप आहेत. पहिला टाईप आहे तो म्हणजे रिअल आणि दुसरा टाईप आहे तो म्हणजे नॉमिनल. म्हणजे कलेक्टिव्हली अकाउंटचे एकूण किती टाईप आहेत ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये? 3. पहिला पर्सनल, दुसरा रिअल आणि तिसरा नॉमिनल. असे एकूण टाइप्स तयार होतात. बरोबर? काय काय सांगितलं मी? स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला. मॉडर्न अप्रोच मध्ये अकाउंट्सचे 5 टाईप आहेत आणि ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये अकाउंट्सचे टोटल 3 टाईप आहेत. मेन 2 टाईप आहेत, पर्सनल आणि इम्पर्सनल, आणि इम्पर्सनलचे परत 2 टाईप आहेत, रिअल आणि नॉमिनल. मला वाटतं मी इथे तुम्हाला 1 मिनिटाचा ब्रेक देतो. 1 मिनिटाचा ब्रेक देतो. एवढ्या वेळामध्ये तुम्ही हे सगळं लिहून घेणार आहात. बरोबर? एवढ्या वेळामध्ये तुम्ही हे सगळं नक्की लिहून घेणार आहात. ओके, चला सुरुवात करा. बाकी कसं काय चाललंय सगळ्यांचं? काळजी घेताय ना सगळेजण? मास्क वापरायला विसरू नका, आणि आपल्या आई वडिलांची, घरच्यांची आणि आजूबाजूच्यांची पण काळजी घ्या. कोणाला काही अडीअडचणी असतील तर पहा, आणि फार गर्दीमध्ये फिरू नका. अजून कोरोना संपलेला नाहीये. आपले 11वीचे क्लासेस हे आपण करणार आहे. आपण 2 मोड मध्ये आपण क्लासेस रन करतोय, ऑनलाईन मोड आणि गव्हर्नमेंट परवानगी देईल तेव्हा आपण ऑफलाईन मोडला पण सुरुवात करणार आहे. आपला 10 ऑगस्ट पासून क्लास सुरू होणार आहे, लक्षात राहू द्या. 10 ऑगस्ट पासून. आणि तुम्हाला मी लिंक पण शेअर केलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन नक्कीच करू शकता, आणि सध्या अर्ली बर्ड ऑफर म्हणून आपण त्याच्यात काही डिस्काउंट पण दिलेला आहे. ओके, येस. जायचंय पुढे नक्की? ओके. पण आता या सगळ्या प्रकाराबद्दल जर बोलायचं झालं तर एकूण मॉडर्न अप्रोच मध्ये 5 टाइप्स होतात, आणि ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये किती टाइप्स होतात? 3 टाइप्स होतात. बरोबर? मॉडर्न मध्ये 5 आणि ट्रॅडिशनल मध्ये 3. आणि जर समजा आपण साईडचा विचार केला की किती साईड असतात, तर मी काय सांगितलं की प्रत्येक अकाउंटला या किती साईड असतात? 2 साईड असतात. पहिली साईड असते डेबिट साईड, आणि दुसरी साईड कुठली असते? बरोबर, क्रेडिट साईड. पहिली साईड असते डेबिट साईड,
आणि दुसरी साईड असते क्रेडिट साईड. दॅट्स करेक्ट, एकदम बरोबर, करेक्ट. मग आता जे काही रूल तयार केले गेले ते सगळे रूल हे त्याच्यावरती तयार केले गेले. म्हणजे हाऊ टू गिव्ह डेबिट अँड हाऊ टू गिव्ह क्रेडिट हे त्या रूल म्हणजे त्याचे जे रूल्स आहेत की डेबिटला काय लिहायचं आणि क्रेडिटला काय लिहायचं, हे कुठे जाईल आणि ते कुठे जाईल, ते जे सगळं काही आहे ना ते सगळं मी आता तुम्हाला या पुढच्या टॉपिक मध्ये शिकवतो. ओके, नाव टाकाल वहीमध्ये रूल्स ऑफ अकाउंटिंग किंवा गोल्डन रूल्स म्हटलं तरी चालेल. म्हणजे ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये डेबिट क्रेडिट कसं डिसाईड करायचं आणि मॉडर्न अप्रोच मध्ये डेबिट क्रेडिट कसं डिसाईड करायचं ते आधी आपण शिकणार आहे. मी सगळ्यात आधी तुम्हाला शिकवणार मॉडर्न अप्रोच. सगळ्यात आधी आपण घेणार मॉडर्न अप्रोच. ओके, पहिला टाईप काय सांगितलं मी तुम्हाला? मी पहिला टाईप सांगितला ऍसेट. दुसरा मॉडर्न अप्रोच बरं का. दुसरा मी तुम्हाला सांगितला लायबिलिटीज. तिसरा तिसरा मी तुम्हाला सांगितला एक्सपेन्स और लॉसेस. हा ठीक आहे ठीक आहे, येस येस, करेक्ट करेक्ट करेक्ट. सॉरी सॉरी, व्हेरी सॉरी. तिसरा जो टाईप आहे त्याचं नाव आहे कॅपिटल. हा ठीक आहे, थोडंसं पुढे मागे चालतंय, एवढं काही नाही. त्याच्यानंतर चौथा टाईप लॉसेस किंवा एक्सपेन्सेस. आणि पाचवा टाईप रेव्हेन्यू और प्रॉफिट. बरोबर. मग जर ऍसेट इन्क्रीज झाली, तर आपण त्याला डेबिट देणार आणि ऍसेट डिक्रीज झाली तर क्रेडिट. हा मी समजावून सांगणार आहे, पण लक्षात राहू द्या. इफ ऍसेट इन्क्रीजेस मग आपण ऍसेटला काय देतो? डेबिट. आणि ऍसेट डिक्रीज झाली तर आपण ऍसेटला देतो क्रेडिट. लायबिलिटी, जर लायबिलिटी इन्क्रीज झाली तर क्रेडिट आणि लायबिलिटी डिक्रीज झाली तर डेबिट. लक्षात राहू द्या. कॅपिटल, कॅपिटल इन्क्रीज झालं तर क्रेडिट, डिक्रीज झालं तर डेबिट. लॉसेस, लॉसेस इन्क्रीज झाले तर डेबिट, डिक्रीज झाले तर क्रेडिट. रेव्हेन्यू और प्रॉफिट, रेव्हेन्यू इन्क्रीज झाला तर क्रेडिट आणि डिक्रीज झाला तर डेबिट. करेक्ट. हे पहा कसं काय, एखादा एक्झाम्पल घ्यायचं. समजा एक कंटेनर आहे अँड द कंटेनर इज नेम ॲज कॅश. गुल्लक आपला घरचा. बरोबर. या गुल्लक मध्ये ऑलरेडी 150 रुपीज आहेत. फर्स्टली टेल मी व्हॉट इज दिस. इज इट ॲसेट ऑर लायबिलिटी? येस, करेक्ट, दिस इज युअर ॲसेट. ही ॲसेट आहे. गुड्स सोल्ड फॉर कॅश, आपण माल विकला, आपण रोखीमध्ये माल विकला. गुड्स सोल्ड फॉर कॅश, समोरच्या माणसाला आपण गुड्स देऊन टाकले, त्याच्या बदल्यात त्याने आपल्याला पैसे दिले. गुड्स सोल्ड फॉर कॅश ₹100, आपण 100 रुपयाचा माल विकलाय. म्हणजे आता याच्यातली कॅश काय होणार? इन्क्रीज ऑर डिक्रीज? आधी होती 150, आता आपल्याला 100 रुपयाचा माल विकला म्हणजे याच्यातली कॅश काय झाली? इन्क्रीज झाली. म्हणजे ऍसेट इन्क्रीजेस म्हणून आपण देणार कॅश अकाउंटला डेबिट. काय इन्क्रीज झाली? कॅश इन्क्रीज झाली म्हणून आपण देणार ऍसेटला डेबिट. बरोबर. याचं प्रॉपर जे तुम्हाला एक्सप्लेनेशन आहे ते मी आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला नक्कीच देईन. बरोबर. परंतु एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगितलं की कॅश वाढली. समजा तुम्हाला तुमच्या मामांनी, मावशांनी, आत्याने, काकाने, काकूने तुम्हाला पैसे दिले, तर तुमच्याकडची ऍसेट वाढली का कमी झाली? वाढली. म्हणजे तुम्ही ऍसेटला देणार डेबिट. लाईट बिल पेड केलं, तुमची ऍसेट वाढली का कमी झाली? खिशातली कॅश काय झाली? खिशातली कॅश कमी झाली. मग अशा केसमध्ये तुम्ही ऍसेटला देणार क्रेडिट. राहील लक्षात? आपल्याकडची ऍसेट वाढली, कॅश वाढली तर कॅशला डेबिट देणार. कॅश कमी झाली तर आपण कॅशला क्रेडिट देणार. लिहून घेतलंय स्क्रीनवरचं नक्की? ओके, येस. चला पुढचा पॉइंट ट्रॅडिशनल अप्रोच. ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये मी म्हटल्याप्रमाणे अकाउंटचे किती टाइप्स आहेत? 3 टाइप्स आहेत. त्यातला पहिला टाइप आहे पर्सनल. बरोबर. पर्सनलचे रूल आहेत डेबिट द रिसिव्हर आणि नंतर क्रेडिट द गिव्हर.
डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. दुसरा कुठला आहे? येस, रिअल. रिअलचे रूल आहेत. डेबिट व्हॉट कम्स इन आणि नंतर क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. थर्ड नॉमिनलचे रूल आहेत. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि नंतर क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. आता मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं ना कॅशचं, मी तेच सांगेन. मला आधी सांगाल कॅश पर्सनल आहे, रिअल आहे का नॉमिनल आहे? कॅश काय विचार करा, तुमच्या खिशात कॅश आहे ती रिअल आहे का? मला तरी रिअल दिसते, खरी आहे, बरोबर. आणि दुसरं, ती जी कॅश आहे ती आपली ऍसेट आहे, आपली ती प्रॉपर्टी आहे, बरोबर ना, म्हणून सुद्धा ती रिअल आहे. मग आता थोड्या वेळापूर्वी आपण माल विकला होता, आठवतो तुम्हाला? आपल्याकडे 150 रुपये होते, माल विकला, पैसे आले होते. आपण मॉडर्न अप्रोच मध्ये कसा विचार केला की आपल्याकडचे पैसे वाढले, ऍसेट वाढली, ऍसेट इन्क्रीजेस, तर आपण ऍसेटला काय दिलं होतं? डेबिट दिलं होतं. मग आता या ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये माल विकला तर पैसे आले का गेले? विचार करा. याच्यामध्ये काय पैसे आले का गेले? मला वाटतं पैसे आले. काय घडलं? आपण माल विकला अँड कॅश कम्स इन, बरोबर का? माल विकला आणि कॅश काय असणार आहे? मला वाटतं माल विकल्यानंतर आहे कॅश कम्स इन, म्हणून आपण कॅशला देणार डेबिट. म्हणजे मॉडर्न अप्रोच मध्ये पण डेबिट आहे आणि ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये पण डेबिट आहे. जसं मॅथ्सचा रूल आहे ना, सेम तसंच कुठल्या पण अप्रोच मध्ये विचार केला तरी आन्सर सेमच आलं पाहिजे, बरोबर. एनी डाऊट? परफेक्टली क्लिअर. हे पण लिहून घ्या स्क्रीनवरचं. आणि एक्स्ट्रा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी संपर्क साधू शकतात. माझा नंबर देऊ बाजूला लिहून? ओके, हा माझा मोबाईल नंबर आहे, लिहून घ्या. 9226894253. मिस्टर परांजपे. येस, आपले 11वीचे क्लासेस सुरू झालेले आहेत. 10 ऑगस्ट पासून आपण त्याला स्पीडअप करतोय क्लासला. नवीन बॅच असणार आहे 10 ऑगस्ट पासून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला हा जो व्हिडिओ आहे हा लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही आपलं जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करा. ओके ओके, तुमचं लिहून झालंय असं मी सपोज करतोय. एक समरी देईल. काय काय शिकवलं मी आज तुम्हाला? मला वाटतं मी आज तुम्हाला शिकवलं की अकाउंट्स मध्ये 2 साइड असतात. पहिली साइड असते डेबिट, दुसरी साइड असते क्रेडिट, बरोबर. अकाउंट्सचे त्याचे टाइप्स आहेत, ते टाइप्स ठरवताना टोटल 2 मेथडचा अभ्यास केला जातो. 2 मेथड्स आहेत. पहिली मेथडला आपण म्हणणार मॉडर्न अप्रोच, दुसऱ्याला आपण म्हणणार ट्रॅडिशनल अप्रोच. जे जे काही कॉम्प्युटरचं क्षेत्र आहे, जे जे काही अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स आहेत, हे सगळे मॉडर्न अप्रोच वरती तयार झालेले आहेत, बरोबर. जेवढे अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स आहेत हे सगळे मॉडर्न अप्रोच वर तयार झाले आहेत. ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये अकाउंटचे मेन 2 टाईप आहेत, पर्सनल आणि इम्पर्सनल. आणि इम्पर्सनलचे 2 सब टाईप आहेत, रिअल आणि नॉमिनल, बरोबर. जे मॉडर्न अप्रोच आहे, मॉडर्न अप्रोच मध्ये अकाउंटचे 5 टाईप आहेत. एक आहे ऍसेट, दुसरा लायबिलिटी, कॅपिटल, एक्सपेन्स आणि प्रॉफिट्स. असे एकूण किती टाईप आहेत? 5. ओके, थँक्यू. मला वाटतं हे नक्की तुम्हाला समजलेलं असेल. नाही समजलं तर तुम्ही आपला कोर्स जॉईन करायला विसरू नका. मी तुम्हाला एक चॅलेंज दिलेलं आहे, फर्स्ट मंथ चॅलेंज आहे अकाउंट्सच्या बेसिकचं. फर्स्ट मंथ चॅलेंज, आणि माझ्याकडनं तुम्हाला 100% मी खात्री देऊन सांगतो की हे चॅलेंज जो घेईल तो या चॅलेंज मध्ये नक्की जिंकणार आहे. तुम्हाला अकाउंट्सचं बेसिक महिन्याभरात शिकवण्याची जबाबदारी माझी. लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. आपलं युट्यूबचं चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आणि दुसरं महत्वाचं, तो कोर्सही शेअर करायला विसरू नका. तुमच्या सगळ्या मित्र आणि मैत्रिणींना पण याच्याबद्दलची माहिती द्या. कमेंट बॉक्समध्ये त्याच्याबद्दलची नक्की माहिती सगळी टाकलेली आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद, बाय बाय, टेक केअर. परत भेटूया पुढे असंच नवीन लेक्चरमध्ये आपण.